बांगलादेशमध्ये दीपूचंद्र दास नावाच्या एका हिंदू व्यक्तीला जिवंतपणे झाडावर लटकवण्यात येते, त्याला खूप मारण्यात येते आणि त्याला जिवंतपणे जाळण्यात येते। मित्रांनो, ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे, माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। जगामध्ये इतकी मोठी घटना, इतकी वाईट घटना घडू कशी शकते? आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत, आज आपण एआयच्या जमान्यामध्ये जगत आहोत। जगामध्ये इतकी प्रोग्रेस झाली आहे आणि तरी माणसाचे विचार अजूनही असे आहेत, अजूनही लोक धर्म जातीच्या नावाखाली असे वाईट काम करतायत। दीपूचंद्र दास हा व्यक्ती काही बोलला, मित्रांनो, तो जे बोलला ते चुकीचं आहे की जे हे लोक वागले, त्यांनी जे वाईट कृत्य केलं ते वाईट आहे? पाप कोणता आहे मला सांगा? आणि एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला जिवंतपणे जाळण्याचा, मृत्यू देण्याचा अधिकार हा कोणीच दिलेला नाहीये। कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जिवंतपणे माणसाला जाळा, तुम्ही माणसाला मृत्यू द्या? कोणत्या पुराणामध्ये, कोणत्याही देवाने असं कधीच सांगितलं नाहीये की तुम्ही धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली अशी कृत्य करा। मित्रांनो, जगामध्ये धर्म फक्त माणुसकी आहे, माणुसकीच्या पलीकडे काहीही नाहीये। राजकारणी लोक हे आपल्या भावनांचा वापर करून राजकारण करत असतात, त्यांना काही देणं घेणं नसतं धर्माचं आणि जातीचं। पण मित्रांनो, आपणच समजदारपणा घ्यायला पाहिजे की पॉलिटिक्स करणारेही काही पॉलिटिक्स करू देत, पण आपणच माणसाला माणसाप्रमाणे जगवलं पाहिजे आणि आपणच माणसांवर प्रेम केलं पाहिजे। माणुसकीच्या पलीकडे कुठलीही जात नाही आणि कुठलाही धर्म नाही मित्रांनो।